गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माय सेल्फ कुंभारे श्री सर. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकचं लेक्चर नंबर 3 घेऊन आलोय की ज्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन पाहणार आहोत फ्रॉम द टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकमध्ये आपण टोटल ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन टोटल 4 ॲप्लिकेशन्स आहेत. त्यापैकी आपण पहिले 3 ॲप्लिकेशन्स आपण पाहिलेले आहेत. ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन, ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन ज्याच्याशी रिलेटेड 4 ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं हॉरिझॉन्टल रोड सरफेस, दुसरं बँक्ड रोड सरफेस, तिसरं कोनिकल पेंडुलम आणि आज आपण चौथं पाहणार आहे वेल ऑफ डेप्थ. फोर्थ ॲप्लिकेशन आहे वेल ऑफ डेप्थ. वेल ऑफ डेप्थ म्हणजे ज्याला आपण मोठा कुवा असं म्हटलं जातं. वेल ऑफ डेप्थ मध्ये जेव्हा तो रायडर जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो त्या सिच्युएशनला त्याचं सेफ्टी स्पीड काय असलं पाहिजे याचं एक्सप्रेशन आपण या ॲप्लिकेशनमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण सर्वप्रथम पाहूया डायग्राम. डायग्राममध्ये आपण वेल जर घेतलं तर स्ट्रक्चर ऑफ दॅट वेल इज नथिंग बट व्हॉट इट इज इन द सिलेंड्रिकल फॉर्म. हे सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये असतं आणि सिलेंड्रिकल फॉर्म म्हणून आपण इथे कन्सिडर करूया. लेट अस कन्सिडर अँड वन ऑफ द सिलेंडर. आपण इथे एक सिलेंडर कन्सिडर करूया. दॅट्स अन सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये असणारा हा वेल आहे आणि या सिलेंडरचा और या वेलचा आपण हा सी बी द सेंटर घेऊया. सी बी द सेंटर ऑफ दॅट वेल अँड आर बी द रेडियस ऑफ दॅट वेल. आता सपोज दॅट अशा वेल ऑफ डेप्थ मध्ये एक रायडर आहे की जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि जेव्हा तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल तेव्हा तो हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये त्याची सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आपण असं कन्सिडर करूया की तो रायडर आहे तो या ठिकाणी अशा प्रकारची इथं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय इन दिस पाथ इन अँटी क्लॉकवाइज सेन्स डायरेक्शन असा तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आपण या वॉल मध्ये आपण या ठिकाणी त्याची पोझिशन कन्सिडर करूया. दिस इज नथिंग बट व्हॉट पी रिप्रेझेंट्स पोझिशन ऑफ द रायडर. त्या रायडरची तिथे काय असेल पोझिशन असेल. जेव्हा तो रायडर या ठिकाणी असतो तेव्हा त्याच्यावरती देर आर डिफरंट फोर्स ऍक्ट असतात. आणि देर आर 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट. तर ते 3 फोर्सेस कोणत्या आहेत आपण पाहूया. द फर्स्ट वन पहिला जो फोर्स आहे द फोर्स ड्यू टू द वेट विच ऍक्ट्स व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन W इज इक्वल टू mg. हा पहिला फोर्स आहे. द फोर्स ड्यू टू द वेट ऍक्ट्स व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. दुसरा जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट असतो आणि तो म्हणजे त्याचं स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड बायसिकल. जे बायसिकल आहे बायसिकलचे जे टायर्स आहेत आणि सरफेस ऑफ वॉल आहे यांच्यामध्ये असणारा स्टॅटिक फ्रिक्शन और फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपण म्हटलं जातं. अँड थर्ड वन इज नथिंग बट व्हॉट नॉर्मल रिएक्शन एन which is always perpendicular to the surface असते and which acts on it. तर या ठिकाणी हे 3 डिफरंट फोर्सेस acts on the rider आहे in the well of depth मध्ये. तर हे परत एकदा पाहूया. पहिला फोर्स आहे व्हर्टिकली डाउनवर्ड ऍक्ट होणारा वेट आहे. व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणारा स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे आणि हॉरिझॉन्टली ऍक्ट होणारा नॉर्मल रिएक्शन आहे. तर हे 3 फोर्सेस याच्यावरती ऍक्ट होतात. तर तुम्ही विथ द हेल्प ऑफ दॅट डायग्राम फर्स्ट पॉइंट मध्ये नोटेशन सांगू शकता. काय काय आहे ते. सी बी द सेंटर ऑफ वॉल आहे, आर बी द रेडियस आहे, पी बी द पोझिशन ऑफ रायडर आहे
एन नॉर्मल रिएक्शन, W इज इक्वल टू वेट, mg आहे आणि Fs स्टॅटिक फ्रिक्शन आहे. दुसऱ्या पॉइंट मध्ये इथं कोणते फोर्सेस ऍक्ट आहेत हे तुम्ही सांगू शकता की ज्याच्यामध्ये एक वेट इज इक्वल टू mg, दुसरा नॉर्मल रिएक्शन आणि तिसरा फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि आफ्टर दॅट तिसऱ्या पॉइंट्स मध्ये तुम्ही सांगू शकता की या ठिकाणी Fs आणि mg they are exactly equal and opposite, so the balances each other. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो आपण या ठिकाणी Fs is equal to mg. We can write down here equation 1 आणि आपण याला इक्वेशन 1 देऊ शकतो. बट आपल्याला माहिती आहे, बट वी नो दॅट फॉर मॅक्झिमम स्पीड साठी जर तो रायडर मॅक्झिमम स्पीड परफॉर्म करत असेल तर त्यावेळेस इथं असणारा जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन ते आपल्याला माहित आहे Fs is equal to μs into n. We can put this value in equation first, then we can write down here mu s n is equal to mg असं आपण लिहू शकतो आणि याला इक्वेशन नंबर आपण सेकंड देऊ शकतो. तर हे इनिशियल स्टेप आपण घेतली विथ द हेल्प ऑफ Fs अँड W इज इक्वल टू mg याच्या साहाय्याने आपण हे लिहिलं. आता इथं पाहू शकता की हे जे नॉर्मल रिएक्शन आहे ही इनवर्ड डायरेक्शन आहे, पार्टिकल हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि त्या सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी और मेंटेन त्याचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय दिस नॉर्मल ऑफ रिएक्शन. सो वी कॅन राईट डाऊन हियर ॲज किंवा हियर आपण म्हणू शकतो दिस नॉर्मल रिएक्शन्स provides the necessary centripetal force mv square upon r. Equation 3. Here n represents normal reaction and here mv square upon r represents centripetal force की ज्याच्यामध्ये m मास आहे, v त्याची स्पीड आहे आणि r या त्याचा रेडियस आहे. तर आपण आलेली ही n ची किंमत जर इक्वेशन 2 मध्ये वापरली तर we can write down put this in equation 2. Put this in equation 2. We get मग आपल्याला काय मिळेल ms into n. n च्या जागी आपण व्हॅल्यू पुट अप करणार आहे mv square upon r. mv square upon r is equal to mg. According to mathematically we can cancel here m कॅन्सल होईल, इथला mm कॅन्सल झाला, म्यू आणि r रिअरेंज केला, देन वी कॅन राईट डाऊन v स्क्वेअर इज इक्वल टू gr और आपण काय लिहू शकतो rg. हे r इकडे आल्यानंतर rg अपॉन हा μs डिनॉमिनेटर मध्ये म्यू s. नाउ रिमूव्ह धिस स्क्वेअर वी कॅन राईट डाऊन v इज इक्वल टू अंडर रूट rg अपॉन μs. तर अशा प्रकारे हे आपण त्या रायडरचं मॅक्झिमम स्पीड इन द वेल ऑफ डेथ मध्ये त्या ठिकाणी असणारं स्पीड काय असलं पाहिजे त्याचं आपण हे एक्सप्रेशन काढलं. होप सो तुम्हाला हे एक्सप्रेशन समजलेलं असेल. दिस इज द फोर्थ ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर असे हे टोटल काय आहे 4 ऍप्लिकेशन्स आहेत, त्यापैकी हे चौथं ऍप्लिकेशन आपण बघितलं. तर इन शॉर्ट मध्ये आपण जे 4 ऍप्लिकेशन्स पाहिले त्याच्यावरती थोडंसं आपण काय करूया फ्लॅशबॅक टाकूया की जे नेमकी 4 ऍप्लिकेशन्स कोणती होती. तर हे एकदा पाहून घ्या कशा प्रकारे सॉल्व्ह केलेलं आहे, स्टेप कशा घेतलेल्या आहेत, काय केलेलं आहे, तुम्ही हे डायग्राम वरून सांगू शकता. तर आता आपण पाहूया की जे आपण 4 ऍप्लिकेशन्स घेतले टोटल सर्क्युलर मोशनशी रिलेटेड फ्रॉम द टॉपिक रोटेशनल मोशन डायनॅमिक्स. तर रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन आपण टोटल 4 ऍप्लिकेशन्स पाहिलेले आहेत. हियर द फर्स्ट वन इज रिलेटेड टू द हॉरिझॉन्टल रोड. हॉरिझॉन्टल रोडशी रिलेटेड आहे. सेकंड वन आहे बँक्ड रोडशी रिलेटेड. बँक्ड रोड.
Third one related to the conical pendulum. Conical pendulum. आणि लास्ट वन आहे ते वेल ऑफ डेथ. असे टोटल 4 ऍप्लिकेशन्स सर्क्युलर मोशनशी रिलेटेड आहे. हॉरिझॉन्टल रोड मध्ये आपण मॅक्झिमम स्पीड काढलेला आहे व्ही मॅक्स मॅक्झिमम सेफ्टी स्पीड इज इक्वल टू अंडर रूट म्यूएस इंटू आरजी. बँक्ड रोड साठी आपण सेफ स्पीड काढलेला आहे व्ही इज इक्वल टू अंडर रूट आरजी टॅन थिटा. इट इज ऑल्सो वी कॅन राईट डाउन व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट आरजी इन ब्रॅकेट म्यूएस प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस म्यूएस टॅन थिटा. असं एक आपण एक्सप्रेशन काढलेलं आहे. हिअर थिटा रिप्रेझेंट्स अँगल ऑफ बँकिंग रिप्रेझेंट्स. कोनिकल पेंडुलम मध्ये देखील स्पीड ऑफ बॉब आपण काढू शकतो. त्यासाठी फॉर्म्युला सिमिलर टू धिस फॉर्म्युला येतो v इज इक्वल टू अंडर रूट आरजी टॅन थिटा. बट आपण इन दिस ऍप्लिकेशन आपण काय काढलेलं आहे कोनिकल पेंडुलमशी पिरियॉडिक टाइम काढलेला आहे आणि त्याचं एक्सप्रेशन t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L cos theta अपॉन G हे एक्सप्रेशन आलेलं आहे. आणि लास्ट ऍप्लिकेशन मध्ये आपण पाहिलेलं आहे मॅक्झिमम स्पीड साठी आलेलं आहे v max इज इक्वल टू अंडर रूट rg अपॉन म्यूएस. तर these are the 4 applications and the corresponding formulas or expressions related to the 4 application: horizontal road, banked road, conical pendulum, well of death. असे हे 4 ऍप्लिकेशन्स आहेत रिलेटेड टू दी सर्क्युलर मोशन फ्रॉम द रोटेशनल डायनॅमिक्स. होप सो की तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये जे काय आपण पॉइंट्स घेतले ते समजलेले असतील. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन याच्याशी रिलेटेड आपण डीप मध्ये स्टडी करणार आहोत. तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये भेटूया. थँक्यू व्हेरी मच.